नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. झाली मग खरीप हंगामाला सुरुवात शेतकरी मित्रांनो. बरेचसे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकरी मित्रांनी कपाशी, तूर आणि सोयाबीन लागवड केलेलीच आहे. तर आपल्या युट्यूब चॅनलवर कमेंट येत आहे की माझं सोयाबीन निघालं नाही आहे, पाणी आला होता, पुरेसा पाणी होता ओलावासाठी, म्हणजे सोयाबीन निघण्यासाठी. तर काय कारण असावे आणि काही एक उन्नती मालविका हे सोयाबीनही बऱ्याचशा ठिकाणी निघाली नाही, तर काय कारण असावे याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरणे व्हायच्या आणि काही शेतकरी मित्रांच्या पेरण्या पण झाल्या, तर काय कारण असावे. तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि आपल्या शेड्यूलला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, हे माझं 5 एकराचा प्लॉट आहे. इथे पेरणी व्हायचीच आहे. इथे का पेरणी केली नाही, एक प्लॉट पेरला मी, 2 व्हेरायट्या पेरल्या. पहिली व्हेरायटी पेरली मालविका आणि दुसरी पेरली इन्युएज 108. दुसरा प्लॉट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी पेरणीचा. इथे का नाही पेरली, इथे म्हणजे जमीन लेवलले नव्हती पेरणीसाठी. हा पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो. आपण पेरणीसाठी शेत तयार करत असताना जमीन लेवल पाहिजे, कारण की ट्रॅक्टर लेवलले चालला पाहिजे आणि तासातनी सारखे दाणे पडले पाहिजे पेरणीच्या यंत्रामधून, त्या पाईप नळीतून. जर तुमची जमीन लेवलले नसन, वर्म असन, कुठं उबड थबड असल, कारण की प्रत्येक शेतकरी मित्र काय करतो, काही शेतकरी आहेत उन्हाळ्यात वाई मारून ठेवतात आणि एकाच वाईवर किंवा 2 वाईवर पेरणी करतात. म्हणजे जमीन पठाल मारून नाही ठेवत, रोटावेटर मारून नाही ठेवत, किंवा वखरवाई नाही का. तसं लेवल पाहिजे, तो एक महत्वाचा भाग आहे. आता बरेचसे शेतकरी आहेत लेवल जमीन करतात, काही शेतकरी मित्र आहेत नाही राहत लेवल जमीन, तर तसं पेरणी काय होते ना, तर असं जमून चालणार नाही शेतकरी मित्रांनो. यानं काय होते, पेरणी यंत्र लेवलले चालत नाही आणि वर खाली बियाणं होते आणि काही खोल पडते आणि काही वरत पडते. हा एक त्याचं मेन कारण आहे शेतकरी मित्रांनो. ओलावा तर भरपूर राहते, पण निघत नाही. चूक इथं झालेली असते आपली. दुसरी चूक आहे, जमीन लेवलले असते, सर्व काही ठीक असते, पण सोयाबीन निघत नाही. तिथे कारण कोणतं असायला पाहिजे शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा, म्हणजे जास्त ओलावा नाही राहत. म्हणजे दाणे कुठं पडले पाहिजे, वरतही ओल पाहिजे आणि खालतही ओल पाहिजे, मंदात दाणे पडले पाहिजे. तर काय होते, अधुरी ओल राहते आणि सोयाबीन काय निघत नाही. ओलही आहे, जमिनी लेवलली आहे आणि बियाणं निघून नाही राहिलं, ते बियाण्यामध्ये फॉल्ट आहे, त्याची उपशक्ती कमी आहे. म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, बियाणं जरी तुम्ही नवीन आणलं मार्केटमधून, त्याची उगवणशक्ती किती आहे, किती टक्के आहे, हे नक्की तुम्ही घरीच तपासू शकता. तपासणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या जनरेशन मध्ये तरी, नाही का. आता पहिले कसं होतं बघा, आता किती बदल झाला. तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा आपल्या भारतात सोयाबीन आले होतं नाही का, तेव्हा कोण्या शेतकरी मित्रांनी त्याचं बीज प्रक्रिया केली होती नाही का, नक्की कमेंट मध्ये उत्तर द्या. मी तर नाही केली होती. जेव्हा सोयाबीन पेरलं ना, तर बीज प्रक्रिया केलीच नाही शेतकरी मित्रांनो. असं बरंच डाव असंच पेरलं आहे सोयाबीन आणि पिकलं सुद्धा पण आहे 10, 12, 13 क्विंटल. आणि पहिले सोयाबीन 100 किलोचा कट्टा नाही का, क्विंटल भराचा कट्टा होतो, त्याच्यात भरो आपण. आता आहे 50 किलोचा कट्टा, 60 किलोचा कट्टा, आठवत असेल नाही का. हे आता लागून राहिलं, हे या 15-20 वर्षात नाही. म्हणून सांगतो, बीज म्हणजे उगवणशक्ती तपासणी फार आवश्यक आहे. आणि काही कॉटन लागवड करतात शेतकरी मित्र. कॉटन मध्ये पहा तुम्ही, सरकी ही पहा, त्याच्यातही 20-25 सरक्या खराब निघते आणि जे सरकी चांगली राहते ना, तेही अंदरून डॅमेज असते, म्हणजे कुपोषित असते ते. म्हणून तर आपल्याला डबल टोप येते. म्हणजे बियाणं आपल्याला परफेक्ट भेटते का नाही भेटत शेतकरी मित्रांनो. म्हणून ह्या गोष्टी लक्षात असणे फार गरजेचे आहे.
तुम्ही सोयाबीन म्हणजे सरकी ही टोपताना पाकिट घरीच फोडून घेत जा, निवडून घेत जा त्याच्यातलं. कारण की डोबायले कोण राहते? मजूरच राहते. ते काय करते? ते काही पाहत नाही. ते खराब सरके कधी इथं टाकून ते डोबत राहते. वाया कोणात चाललं? आपलं नाही. म्हणून सांगतो की गडबड नका करू शेतकरी मित्रांनो पेरणीले, नाही तर दुबार पेरणीची काही लवकर होते. मग म्हणून सांगतो पुरेसा ओलावा असणे फार गरजेचे आहे जमिनीमध्ये, तेव्हाच पेरणी करा. तुमचं काय म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो? नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा. बरोबर आहे का चुकलं तर? हेच कारण आहे शेतकरी मित्रांनो न निघण्याचं. अतिघाई दुबार पेरणी येई म्हणून बऱ्याचशा ठिकाणी अजून पाणी बरोबर झालेलं नाही आहे. पाणी म्हणजे बघा, आपण कुठे कुठे हितभर वल गेलेली असते, कोणाची पाणी निचरा करणारी जमीन राहते, लवकर वयानी येते नाही का, पोटभर पाणी झालेलं नाही राहत. त्याच्यात काय होते, सोयाबीन तर निघते पण समोर ताण मारते, कारण की पाणी ओलावा नसते तिथला. म्हणून थांबून जा शेतकरी मित्रांनो. काही पाणी मातीची ताणच नाही भागली राहत, उन्हाळाभर जमीन तपते, कमी ओलावामध्ये आपण सोयाबीन पेरून बसतो. बरेचशे ठिकाणी सोयाबीन पेरणी झालेली आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर कमेंट आलेली आहे की दुबार पेरणीची वेळ आहे म्हणून. नाही, गडबड नका करू. पाणी येऊ द्या, 1-2 पाणी येऊ द्या, होते. सोयाबीन पेरणीचा कालावधी 15 जून ते 15 जुलै पर्यंत आपण सोयाबीन पेरू शकतो. अजून 15-20 दिवस आहे आपल्यापाशी. गडबड नका करू. आजचं वातावरण पहा, ढगाळ वातावरण आहे, काळे काळे ढग आहे आणि इकडं मोकळं वातावरण आहे. तरी पण पाणी येण्याची काही शक्यता दिसत नाही. पण मुंबई, पुणे, इकडे हैदराबाद, अहमदाबाद इकडे पाणी चालू आहे. काही ठिकाणी पाणी चालू आहे. 1-2-3 दिवसात आपल्या इकडे पाणी येईलच. आज पाणी सांगितलेलंच होतं आपल्या विदर्भात, तर येईल पाणी 1-2 दिवसात. तर थांबून जा शेतकरी मित्रांनो, पेरणीची काही करू नका. तुम्हाला काय वाटते शेतकरी मित्रांनो? नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.